श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणीच्या या विशेष कार्यक्रमात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आजचा दिवस 25 जून आपल्या लोकशाही इतिहासातला एक काळा दिवस. आजपासून तब्बल 50 वर्षांपूर्वी 1975 साली आपल्या देशामध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती. हा तो काळ होता जेव्हा देशातल्या नागरिकांचे मूलभूत हक्क काढून घेण्यात आले, संविधानाची पायमल्ली झाली आणि हजारो लोकांना केवळ विचार मांडल्यामुळं अटक झाली. भारत सरकारनं या दिवसाला संविधान हत्या दिवस म्हणून ओळख देत लोकशाही मूल्यांवर नव्यानं विचार करण्याची संधी दिली आहे. आज आपल्यासमोर अशा 2 व्यक्ती आहेत ज्यांनी त्या काळामध्ये अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं धाडस केलं आणि त्यासाठी तुरुंगवाससुद्धा भोगलेला आहे. त्यापैकी पहिले आहेत विश्वास कुलकर्णी सर, सत्यासाठी झगडणाऱ्या एक निष्ठावान कार्यकर्ता ज्यांनी अन्याय सहन न करता प्रतिकार केला. आणि दुसरे आहेत उदय भालेराव सर, ज्यांचा आवाज थांबवण्याचा प्रयत्न झाला पण त्यांनी सांविधानिक मूल्यांवर ठाम विश्वास ठेवत संघर्ष सुरूच ठेवला. आज आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत त्या काळाचे अनुभव, संघर्षाची कहाणी आणि लोकशाहीची खरी जाणीव. कुलकर्णी सर आणि भालेराव सर, आपल्या दोघांचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत. धन्यवाद. नमस्कार सर, आपल्या या संवादाच्या सुरुवातीला भालेराव सर, मी आपल्याला विचारते की आणीबाणी म्हणजे नेमकं काय, आपल्या तोंडून आम्हाला ऐकायला आवडेल. भारताच्या राष्ट्रपतींना संविधानाने काही अधिकार बहाल केलेले आहेत. त्याच्यामध्ये जर परकीय आक्रमण असेल, युद्धसदृश्य परिस्थिती असेल किंवा अंतर्गत अशांतता असेल, तर अशा परिस्थितीमध्ये आणीबाणी लागू करण्याची आणि काही मूलभूत अधिकार आणि अन्य घटनात्मक अधिकार राष्ट्रपती किंवा सरकारकडे स्वतःकडे घेण्याचं एक प्रावधान घटनेमध्ये आहे. आणि त्यानुसार राष्ट्रपती अशा प्रकारची आणीबाणीची घोषणा मंत्रिमंडळाच्या शिफारसीनंतर करू शकतात. हो, आपल्या भारत देशामध्ये त्यावेळेला आणीबाणी का लावण्यात आली होती नेमकी? 12 जून 1975 रोजी अलाहाबाद हायकोर्टाचे त्यावेळेचे न्यायमूर्ती जगमोहनलाल सिन्हा यांनी एक ऐतिहासिक निर्णय दिला. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी 1971 साली रायबरेली लोकसभा मतदारसंघातून जो विजय मिळवला होता, त्यांच्या विजयाला त्यांचे त्यावेळेचे प्रतिस्पर्धी उमेदवार राजनारायण यांनी हायकोर्टात चॅलेंज केलेलं होतं. आणि 4 वर्ष ती केस चालली आणि 1975च्या 12 जूनला अलाहाबाद हायकोर्टाने पंतप्रधान म्हणून खासदारकीचं इलेक्शन जे होतं इंदिरा गांधींचं, ते रद्द ठरवलं की तुम्ही भ्रष्ट मार्गांचा अवलंब करून इलेक्शन लढलेले आहेत, हे सिद्ध झालं आहे कोर्टामध्ये. आणि म्हणून तुमची खासदारकी रद्द, तुम्हाला 6 वर्ष कुठलीही निवडणूक लढवता येणार नाही. आणि त्यांनी राजीनामा द्यावा म्हणून सगळ्या देशभर आंदोलन सुरू झालं होतं. त्यावेळेला त्यांचे साथीदार जे होते, बन्सीलाल संरक्षण मंत्री त्यावेळेचे, सिद्धार्थ शंकर राय, विद्याचरण शुक्ला आणि संजय गांधी, ह्या चौकडेने त्यांना सल्ला असा दिला की आपण देशामध्ये आणीबाणी लागून टाकू. आणि म्हणून त्यांनी ताबडतोब 25 जूनला मध्यरात्री राष्ट्रपतींची भेट घेतली. राष्ट्रपती देशामध्ये आणीबाणी लागू करतात ते असा तो कागद त्यांनी त्यांच्यासमोर ठेवला की सही करा. आणि त्यांच्यावर दडपण आणलं आणि सही करायला भाग पडलं मध्यरात्री 25 जूनच्या. आणि मग देशामध्ये आणीबाणी रातोरात लागली. आणि दुसऱ्या दिवशी मग त्याचे रिझल्ट आले. पेपरवर बंदी, एकमेकांशी बोलायचं नाही, संपर्क तुटला, प्रसार माध्यमांच्या सगळ्या वायर कट करून टाकल्या होत्या, पेपर छापायला बंदी आणली होती. सगळ्यांना ते कळलंय. आणि मग संघाच्या कार्यकर्त्यांची धरपकडही सुरू झाली. म्हणजे शाखा, राष्ट्रीय संघ, आनंद मार्गी, जमाते इस्लाम, राष्ट्रसेवा दल, समाजवादी, या सगळ्या मंडळींचे जे जे काही लीडर्स होते, आद्य सरसंघचालक किंवा समाजवादी पक्षाचे नारायण गोरे, SM जोशी, मधुलिमय, त्यावेळचे डॉक्टर अविनाश आचार्य हे जिल्हा संघचालक होते, त्यांना सगळ्यांना त्यांनी अटक केली. आणि त्याला ती अटक नॉन बेलेबल होती. तो मिसा ॲक्ट त्यांना लावला होता, त्याला काही चॅलेंज नव्हतं. हो, बरं. आणि या घटनेचे साक्षीदार आपण दोघे होतात. आपण दोघेही आपले जे संघर्षमय जीवन त्या वेळेपासूनचं जे आहे किंवा त्याच्या आधी काही काळ तुमचं असेल, ज्यावेळेला तुम्ही या कार्यामध्ये सहभागी झालेले होते, तर याबद्दल थोडक्यात सांगू शकता का? भालेराव सर, आपण सांगा, आपलं वय काय होतं त्यावेळेला? त्यावेळेला माझं वय फक्त 12 वर्षाचं होतं. बरं. हां. आणि सांगायला आनंद वाटतो किंवा अभिमान वाटतो की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लहान वयाचा सत्याग्रही मी होतो.
तर संघाच्या शाखेवरती बंदी आल्यामुळे शाखा बंद पडली. शाखा लागत नव्हते, कारण सगळे मोठे स्वयंसेवक जे आमचे होते सहकारी ते सगळे तुरुंगात गेलेले. हो. आणि त्यांनी सांगितलं तर आम्हाला काही फार कळत नव्हतं. मग हळूहळू चर्चा अशा ऐकायला यायला लागल्या की अरे हे सगळं बंद झालंय, देशामध्ये आणीबाणी आणलेली आहेत, काही असं काही बोलू नका, बरं बोललं तर तुम्ही पकडले जाल, अशी सगळी भीतीचं वातावरण, सगळं दहशतवाद खूप होता त्या काळामध्ये. हो. आणि मग पेपरमध्ये बातम्या कुठल्या येत नव्हत्या विरोधातल्या, काहीच छापून येत नव्हतं. रेडिओ लावला, आकाशवाणीचं बटन दाबल्यानंतर फक्त इंदिरा गांधी, इंदिरा गांधी, इंदिरा गांधी, पण विरोधकांचं काहीही येत नव्हतं, काहीच. आणि आणीबाणी आम्ही देशाच्या हिताकरता लावली आहे असं मात्र सारखं त्याच्यावरती येत राहायचं, एकतर्फी सगळं होतं. हो. आणि म्हणून असं आमचे जे ज्येष्ठ स्वयंसेवक होते, सहकारी काही आमच्यापेक्षा वयाने मोठे, त्यांनी असं आम्हाला सांगितलं की बा तुम्ही लहान मुलं आहात तर तुम्ही सत्याग्रह करा. ते म्हणजे काय करायचं आहे तर म्हणे खिशामध्ये खडू, गेरू, कोळसा असं तुमच्या भरून घ्या आणि रात्रीच्या वेळेला 9:30-10 वाजता भिंतीवरती आपण भिंती रंगवायच्या. बरं. शक्य असेल तिथे भिंतीवर लिहायचं आणीबाणी रद्द करा, मिसाबंदी मुक्त करा, संघावरची बंदी उठवा, भारत माता की जय, वंदे मातरम, अशा आम्ही त्या घोषणा लिहायला सुरुवात केली. माझा त्यावेळेला आमच्या सहकारीच्या शाखेतला स्वयंसेवक रघुपती साठे आणि मी असे आम्ही दोघं जण 30 डिसेंबर 1975 रात्री 9 वाजता घराच्या बाहेर पडलो. त्यावेळेला वातावरण असं होतं की प्रचंड थंडी होती आणि रात्री 9:30 म्हणजे मध्यरात्र झालेली असायची, लोक झोपून जायचे, थंडीचे दिवस. आणि आम्ही रात्री 9:30-10 वाजता ते भिंती रंगवायला लागलो आणि आमच्या असं लक्षात आलं की आपल्याला कोणी काही पाहत नाही, चला आता आपण हे करूया आपलं काम, जे सत्याग्रहाचं सांगितलंय ते. त्याला सत्याग्रह म्हणतात हेही आम्हाला माहित नव्हतं. पण ते करत असताना एका साध्या वेशातल्या पोलिसाने आम्हाला पकडलं आणि त्याने आम्हाला पकडून जळगावच्या त्यावेळेच्या शहर पोलीस स्टेशनमध्ये आणलं. आम्हाला कळलं नाही आता काय करावं, आम्ही रडायला लागलो, कारण पोलीस स्टेशन, ते पोलीस आणि आपल्याला ते पोलीस शिव्या घालतात, ते काहीतरी सगळं नवीन ना, आम्हाला ते कळे ना काही. आणि बराच वेळ तिथे बसवून ठेवलं. तुम्हाला कोणी सांगितलं लिहायला, सांगा म्हणे, हे नाव सांगा ताबडतोब. त्यांनी वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना रात्री 11 वाजता बोलवून घेतलं, PI वगैरे, साहेब काहीतरी मोठा प्रकार झालाय म्हणे हा. आणि पाहता पाहता संबंध बळीराम पेठेमध्ये, हे नंतर कळलं आम्हाला, पोलिसाच्या छावणीचं रूप आलं. आम्ही जिथे जिथे लिहिलं होतं त्यांनी आमच्याकडून विचारून घेतलं कुठे कुठे तुम्ही लिहिलंय सगळं. आम्ही सगळं खरं खरं सांगून टाकलं. आणि मग रात्री पोलीस 12 वाजता आमच्या घरी गेले की म्हणे उदय भालराव हेच घर आहे का त्यांचं. तर आमची आई म्हणे की हो, का बरं काय झालं, मुलगा कुठे आहे. नाही म्हणे, तू कुठेतरी अभ्यासाला गेला. तिलाही माहीत नव्हतं, आम्ही काही घरी सांगितलं नव्हतं. तुमच्या मुलाला पोलिसांनी अटक केलेली आहे असं सांगितल्यानंतर तर आई प्रचंड घाबरली. माझे वडील रेल्वेत नोकरीला होते. मग आईला तिथे बोलवलं पोलीस स्टेशनला. दोघांच्याही, आमच्या साठेच्याही आई आणि माझी, आमच्या जिथे आम्ही त्या आल्या पोलीस स्टेशन, ते वातावरण पाहिल्यानंतर दोघेही घाबरल्या. आणि मग दुसऱ्या दिवशी इथे कोर्टापुढे हजर केलं. आणि हे याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे काहीतरी, हे शोधून काढायचं आहे म्हणून ज्यांना रिमांड द्या पोलीस कोठडीत मागितली सरकारी वकिलांनी. मग ते जजांनी त्यावेळेला सांगितलं की बा ठीक आहे, यांना रिमांड देतोय तुमच्या म्हणण्याप्रमाणे. आणि मग 7 दिवसाचा रिमांड दिला आम्हाला. त्या रिमांड होममध्ये आमची रवानगी करण्यात आली. 30 डिसेंबरला आम्ही अटक केली रात्री 10 वाजता आणि 31 डिसेंबरला आमची रवानगी रिमांड होममध्ये झाली कोर्टाच्या आदेशाने. बरं बरं. कुलकर्णी सर, आता आपला काय अनुभव त्यावेळेचा? माझा असाच अनुभव आहे, हाच अनुभव आहे. मुळात मलाही ही जी प्रेरणा मिळाली आमच्या आईपासून मिळाली. त्यावेळेला आपलं काय वय होतं? माझं 21 वर्ष वय होतं त्याला. म्हणजे आमच्या घरामध्ये संघाचं वातावरण, आम्ही दररोज शाखेतही जायचो. त्यावेळेचे जिल्हा प्रचारक विनीतराव कुबेर यांचं येणं जाणं आणि आमचं देशप्रेम हा आईकडनं ही वारसा आला. आई आमची नंदुरबारची, ती शिरीष कुमारच्या आंदोलनातली. आम्ही 21 ऑक्टोबरला 4 जणांनी सत्याग्रह केला. त्यातले त्यावेळेला आमचे जळगावचे नगराध्यक्ष गजानन जोशी, एक व्यापारी होते पंढरनाथ वाणी आणि एक प्राध्यापक आता असलेले चंद्रकांत सोले आणि मी विश्वास कुलकर्णी, असे आम्हाला 4 जणांनी आम्ही सत्याग्रह केला. आणि किमान अर्धा तास तरी आम्ही जळगाव शहरामध्ये मेन एरियात चित्रा टॉकीच्या तिथे आम्ही भारत माता की जय, वंदे मातरम, बाकी काही घोषणा नव्हत्या, ह्या घोषणा दिल्या. मग पोलिस आले आम्हाला पकडायला की त्यावेळेला भारत माता की जय म्हणणं सुद्धा गुन्हा होता, वंदे मातरम म्हणणं गुन्हा होता आणि मारत होते लोक. आमचाही जोश होता, सगळे तरुण असल्यामुळे म्हणा काय होणार आहे, 1 दिवसात तो सुटायचं आहे. आणि मग आम्ही पकडलं गेलो. आमच्याही तारखा सुरू झाल्या कोर्टामध्ये. सत्याग्रही म्हणून आम्हाला पकडलं गेलं होतं. आम्हाला 3 महिन्याची शिक्षा झाली. त्या टीममध्ये मी लहान होतो म्हणून मला त्यांनी 1-2 दिवस अकोल्याला ठेवलं. पुन्हा तिथून आमची ती जोडी फोडली त्यांनी, थोडक्यात ग्रुप फोडला. धुळ्याला ठेवलं, मग पुन्हा जळगावला आणलं.
आणि मग तो असा प्रवास आमचा कठीण, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आम्ही कांजी हा प्रकार काही माहीत नव्हता आम्हाला. त्याच्यामध्ये आळ्या असायच्या. मग आम्ही गमतीने म्हणायचं मटन विदाऊट बोन असं, कारण त्याला काळ भीती अशी होती की आम्ही कोणाला सांगूही शकत नव्हतो. घरच्या लोकांनाही माहीत नव्हतं की आम्ही जेलमध्ये गेलो आहे. मनामध्ये देशप्रेम की आमचे हे जे सगळे लीडर्स आहेत यांना तुम्ही सोडा, त्याच्यासाठी आम्ही हा सत्याग्रह केलेला आहे. त्यांच्यावर मिसा ऍक्ट हा असाच लावला होता की त्याला तुम्ही कोर्टाच्या ह्याच्यात जाऊ शकत नाही, नॉन बेलेबल. म्हणून मग आम्ही सत्याग्रह केला आणि मग जिल्ह्यातून बऱ्यापैकी 300-350 लोक आम्ही आणीबाणीमध्ये जळगावला राहिलो. तिथे पण आमचे कार्यक्रम सुरू झाले. तिथे आम्ही शाखा लावत होतो, खेळ खेळायचो, सगळे कार्यक्रम करत होतो. पण तिथलं वातावरण हे असं काही, इतक्या भाकरी कडक होत्या, तर आम्हाला म्हणा आम्ही सगळे तरुण व्यायामही करायचं, म्हणून ज्याला दात नाही आहे त्याच्या शेजारी आम्ही जाऊन बसायचो की हा तर याला 2 भाकरी मिळणार आहे, तर याच्यातली 1 भाकरी आपल्याला मिळेल का, पण भूक लागलेली असायची. त्यामुळे त्याला दात नसायचे तर ते आम्हाला भाकरी देऊन टाकायचे. मला आता एक सांगा भालेराव सर, ज्यावेळेला आपल्याला अटक झाली, आता आपण तो प्रसंग सांगितलात, सगळ्यात महत्त्वाचं मला हे विचारायचं की ज्या वेळेला अटक झाली त्यावेळेला समाजाकडून आणि तुमच्या कुटुंबात ज्या काही प्रतिक्रिया होत्या त्या नेमक्या काय होत्या? कुटुंबामध्ये असं होतं की आमच्या घरी माझे वडील, मी म्हटल्याप्रमाणे रेल्वेमध्ये नोकरीला होते, गार्ड म्हणून. त्यांची भुसावळ हेडक्वार्टर होतं. आई घरी आणि 2 लहान बहिणी, एक बहीण 3 वर्षाची आणि एक बहीण 7 वर्षाची, अशा दोन्ही लहान बहिणी. आणि माझी आजी, वडिलांची आई, तिचं 80 वर्षाचं वय, ती पॅरालिसिसने आजारी, असं ते घरातलं वातावरण. पण वडिलांचा आमचा जे याला पाठिंबा होता, कारण ते जरी सरकारी नोकर असले त्यांना प्रत्यक्ष भाग घेता येत नव्हता. पण आमच्या घरी तरुण भारत, म्हणजे पुणे तरुण भारत त्यावेळेला रोज यायचा. त्याच्यानंतर संघाचं मुखपत्र असलेलं साप्ताहिक विवेक आमच्या घरी यायचं. त्याच्यामुळे याच्यातून ह्या चालू सगळ्या घडामोडी त्या काळात कळत होत्या. पुढे ते साप्ताहिक विवेक बंद पडलं, कारण त्याच्यावरती सेन्सॉरशिप आली, तरुण भारतवर सेन्सॉरशिप आली, वृत्तपत्रात छापून येत नव्हतं विरोधी काही. त्याच्यामुळे हा एक म्हणजे आधीपासूनच वातावरण हे सगळं होतं. वडिलांचा पूर्ण पाठिंबा होता, कारण आईला हा विषय समजत नव्हता. पण वडिलांनी तिला समजावून सांगितलं की ह्याने काही चुकीचं केलेलं नाहीये. पण भीती ही होती की वडिलांची नोकरी जाऊ शकत होती. पण वडिलांनी त्या संबंध काळामध्ये अतिशय खंबीरपणे माझ्या मागे ते उभे राहिले. समाजाचं असं म्हणाल तर सगळीकडे प्रचंड दहशत आणि भीती होती की यांच्या कुटुंबाशी जर बोललो, संबंध ठेवले तर आपल्याला सुद्धा चौकशी लागेल, कारण आमच्या घरावरती पहारा होता पुढच्या अनेक दिवस. त्याच्यामुळे शेजारचे पाजारचे लोक आमच्याकडे बोलत नव्हते. नातेवाईक मंडळी आम्हाला टाळत होते. तेव्हा एक डायलॉग प्रसिद्ध होता शोलेतला, सोजा बेटे गब्बर सिंग आ जाएगा. इतकी दहशत होती. फक्त त्याच्यामध्ये अतिशय चांगला अनुभव एक इतका चांगला आला. माझ्या वडिलांच्या बरोबर रेल्वेमध्ये गार्ड म्हणून काम करत त्यांचे सहकारी होते, इनामदार म्हणून. त्या आम्हाला पूर्ण साथ दिली. इनामदार काकू सुद्धा सरकारी नोकर होत्या स्टेट गव्हर्नमेंटच्या. त्यांचं घर जवळ होतं रिमांडोमच्या. तर इनामदार काकू कशाला न घाबरता रोज सकाळी चहा घेऊन आमच्याकडे यायच्या रिमांडोमध्ये भेटायला, आणि धीर दिला खूप. दुसरी गोष्ट अशी की कोर्टामध्ये केस उभी राहिली त्यावेळेला अच्युतराव आत्रे, त्यावेळेचे जळगावचे निष्णात फौजदारी वकील, ते माझी केस घेण्याकरता उभे राहिले. एक नया पैसा त्यांनी आमच्याकडनं फी घेतली नाही की तुम्ही चांगलं काम करताय, तुमच्याकडून फी आम्ही घेणार नाही. आणि हा एक चांगला अनुभव आला इनामदार कुटुंबाचा, आणि आत्रे जे वकील जे होते त्यांचा चांगला अनुभव आला. असाच अनुभव काय झाला की असे जे वकील तारखा लढवत होते आमच्यासाठी, ज्यांना असं वाटत होतं की हे देशभक्त आहे बिचारे सगळे, शासनाने त्यांनाही अटक करून टाकली. ते संघाचे म्हणून रमेश गुप्ते म्हणून ॲडव्होकेट होते. त्यांचा खरंच संघाचा काही संबंध नाही, पण शासनाने त्यांना अटक करून टाकली. कुलकर्णी सर, तुमचा काय अनुभव? माझ्याही घरी असंच होतं की साधारणतः एक 3-4 महिने त्यांनी आम्हाला संघाच्या माध्यमातून असं सांगितलं होतं की तुमच्यावर काही जबाबदारी आहे, तुम्ही अजून अटक नाही व्हायची, काही पत्रकं काढायचं. उदयजींनी जसं सांगितलं की भिंती रंगवणं, प्रत्येकाच्या एरिया वेगवेगळ्या होत्या, त्यामुळे भिंती रंगवणं हा कॉमन होता. काही पत्रकं वाटप, त्यामुळे काही मंडळी आम्हाला घरी येऊन सांगायचे की तुझ्यावर वॉच आहे बरं. आता भाऊ आमचा शासकीय नोकरीमध्ये होता. हळूहळू पोलिसांनी त्यांच्यावर प्रेशर आणायला सुरुवात केली. जर तुमचा हा भाऊ सापडला नाही तर आम्ही तुमची नोकरी जाईल आणि मग गडबड होऊन जाईल. म्हणून मग घरूनही मला प्रेशर होतं. 1-1.5 महिना तरी आम्हाला बाहेर थांबायला सांगितलं होतं काही कामांसाठी. म्हणजे जी जबाबदारी होती ती हीच होती, कारण जिल्ह्यातून फिरून पत्रकं वाटप
हां. कारण आणीबाणी काय नेमकं लोकांना माहीत दहशतच इतकी होती की कोण काय कुठे कसं काहीच पत्ता लागत नव्हता. म्हणून या बातम्या पुरवण्याचं काम ते माझ्याकडे होतं. म्हणून मी 1.5 महिना घरी नव्हतो जात. प्लॅटफॉर्मवर झोपलो आम्ही. बरं, आता समाज आणि तुमच्या कुटुंबामधल्या ज्या काही प्रतिक्रिया होत्या याच्याबद्दल तर आपण सांगितलं. खरं तर हा खूप भावनिक प्रश्न आहे. जे एका बाजूने आपल्या कुटुंबियांची भावना आणि दुसऱ्या बाजूने आपली देशाबद्दलची भावना. आता मला एक सांगा की तुरुंगामध्ये ज्यावेळेला आपण होतात त्यावेळेला आपल्याला तिथं कशी वागणूक दिली गेली, त्या अनुभवाचं स्मरण आज सुद्धा जिवंत आहे का कुलकर्णी सर? म्हणजे एकूण वागणूक म्हटली ना तर क्वारंटाईन म्हणून एक विभाग असतो की त्या क्वारंटाईनमध्ये ज्यांना आधी पकडून झोपवतात, डॉर्मेटरी म्हणून जो भाग असतो, तर तिथे जेव्हा मी पहिल्यांदा झोपलो तर माझ्या शेजारी जो झोपला होता तो मला काय केले आय बोले तू, तर म्हटलं काय केले म्हणजे सत्याग्रह केलाय. बोले सत्याग्रह किया. म्हटलं तू तू तर मला म्हणे खूपच दिया एक को. बरं. दुसरा म्हणायचा की मी खिचे कापले. असे क्रिमिनल्स असे शेजारी होते आणि अशांचे शेजारी आम्ही संस्कारित बरं. भारत माता की जय म्हणणार. हो. असं वाटायचं की अरे बापरे आता हे यांच्यासोबतच इतके दिवस काढायचे का. मग त्यांचे ते तिथले कपडे घाण, टॉयलेट, वॉशरूमला दरवाजे नव्हते किंवा हा जो आहार होता याच्या बाबतीमध्ये म्हणजे राजगिऱ्याची पत्त्यांची ती भाजी कधी आम्ही खाल्लेली नव्हती. आणि मग यांच्यासोबत त्यांचे ते बोलणे, ते बिड्यांचे थुटकं, म्हणजे आम्हाला असं वाटायचं की अरे बापरे आता यांच्या दिवस किती दिवस राहावं लागणार आहे. घरून डबा आणू द्यायची नाही, जे आहे ते तुम्हाला तिथेच खावं लागेल. आणि मग महिन्यातून एकदा भेट व्हायची घरच्यांची, पण घरी सुद्धा वातावरण असं होतं की जेलमध्ये कसं जाणार भेटायला. हो सर, आपला काय अनुभव? माझं वय 18च्या खाली असल्यामुळे बालगुन्हेगार म्हणून आम्हाला जळगावच्या रिमांड रूममध्ये ठेवायचा आदेश त्यावेळेच्या कोर्टाने दिला होता. प्रकारचा तो तुरुंगच आहे. आणि त्या ठिकाणी जे बालगुन्हेगार असतात समाजातले त्यांना तिथे ठेवलेलं असायचं आणि त्यांच्याचबरोबर तिथे आम्हालाही ठेवलं होतं. पण मग दुसऱ्या दिवशी तिथले जे त्या संस्थेचे अध्यक्ष होते ते जेव्हा आले, त्यांनी आम्ही कोण आहे काय आहे सगळं त्यांना लक्षात आलं, तेव्हा ते असं म्हणले की नाही तुम्ही यांना ह्या दोघा मुलांना वेगळ्या खोलीत ठेवा, ह्या मुलांबरोबर यांना ठेवू नका. आणि म्हणून आम्हाला वेगळी खोली दिली होती. आणि पण जेवण मात्र तिथलंच करावं लागायचं. संध्याकाळी आम्हाला त्या अध्यक्षाने सांगितलं तर संस्कृतचे श्लोक, शुभंकरोती वगैरे असे काही धार्मिक श्लोक असतील ते त्या मुलांना तुम्ही शिकवा असं आम्हाला काम दिलं. तर आम्ही ते आनंदाने करत होतो. पण रात्र झाली की मात्र घरची आठवण यायची, आईची आठवण यायची आणि रडायला यायचं. कारण घरच्यापासून दूर राहणं, दिवस निघून जायचा पण रात्री खूप गाईवरून यायचं, रडायला यायचं आणि कधी सुटणार हे माहीत नव्हतं. पण 8 दिवसानंतर पुन्हा कोर्ट तिथे भरलं, मॅजिस्ट्रेट तिथेच त्यांनी कोर्ट भरवलं त्या आवारामध्येच. आणि पुन्हा आमच्या वकिलांनी तिथे युक्तिवाद केला किंवा सरकारी पोलिसांना याच्यात काही सापडलेलं नाही आहे, ह्या मुलांनी हे केलेलं आहे, हे एक प्रकारचा अपघात असेल असं समजावा आणि कोर्टाला विनंती केली की बाई यांना तुम्ही मुक्त करा. मग त्यावेळेला वडिलांच्या हमीपत्रावरती कोर्टाने आम्हाला मुक्त केलं आणि पोलिसांना आदेश दिले की बा यांच्याकडनं बॉन्ड वगैरे लिहून घ्या किंवा पुन्हा असं करणार नाही. आपण रिमांड होमला होतात. हो. मग तिथं सुद्धा तुम्हाला कुटुंबियांना भेटता येत नव्हतं का त्या 10-12 दिवसांमध्ये? नाही, तिथे कुटुंबियांना संध्याकाळची जी त्यांची वेळ असते 5 ते 6 किंवा 4 ते 5 अशी जी काही वेळ असते त्या वेळामध्ये कुटुंबीय म्हणजे माझी आई दोन्ही बहिणींना घेऊन रिक्षाने तिथे यायची आणि ती फक्त भेटायला यायची. दहशत खूप होती. हो. म्हणजे जास्त वेळ आपल्याला त्यांच्यासोबत घालवता सुद्धा आला नाही त्यावेळेला. नाही. हो. आणि कुलकर्णी सर, मला एक असं विचारायचं आहे की आता आपण जेलमधले जे अनुभव सांगितले की तुम्हाला कोणत्या लोकांसोबत राहावं लागलं, तर तुम्ही एक आंदोलनकर्ते म्हणून त्या ठिकाणी गेले होते. असेच तुमच्यासारखे तिथे किती जण होते त्या तुरुंगामध्ये? जळगाव जिल्ह्यामध्ये 250 ते 300 लोक होतो आम्ही. ज्यांना सांगितलं गेलं संघाच्या माध्यमातून त्यांनी सत्याग्रह केले होते आणि मग त्या सगळ्यांना पकडून त्यांनी जळगावला आणून सोडलं होतं. बरं, मग आता हे जे सगळे सत्याग्रही आपण एका तुरुंगामध्ये तिथं भेटले, तर तिथं त्यांच्यासोबत राहण्याचा तुम्हाला काही वेगळा अनुभव आला, काही वेगळी माहिती मिळणं किंवा त्यांनी कशा पद्धतीचं केलं वगैरे असं काही, तशी तुमची चर्चा झाली असेल? हां, अनुभव म्हणजे चांगलेच आले कारण आमचे हे सगळे संघ विचाराचे लोक असल्यामुळे तिथे भांडणं नव्हते. विचार एकच होते. फक्त मग आम्ही थोडासा वेळ घालवा म्हणून संध्याकाळी गीतं म्हणणं, व्यायाम करणं, सूर्यनमस्काराच्या स्पर्धा ह्या जळगावच्या बाबतीत झाल्या. पुढच्या मी नाशिक, ठाण्याचं अजून मला प्रमोशन मिळालं होतं ते वेगळं सांगतो. जळगावच्या बाबतीत 3 महिने आम्हाला शिक्षा झाली होती. त्यामुळे मग प्रत्येकाच्या ज्या अनुभव कथाकथनाच्या होत्या की तुम्ही नकला करा,
काही गाणे म्हणा, हो, हो. पद्य म्हणा, हो. काही तुम्हाला डायलॉग म्हणायची असेल तर, कारण तुम्ही एकमेकांशी किती बोलणार, हो. आठवणी यायच्यात. आणि मी म्हटलं ना की बोललं तर हा काही म्हणेल का, तो काही म्हणेल का, मग हा कैदी आपल्याला समोर काही वॉच करतोय का, ती भीती होती मनात. ती भीती होती. दहशत ही प्रचंड दहशत होती. त्यामुळे आपण काही बोललो तर बाहेर त्याचे काय साईड इफेक्ट होईल, किंवा हा कैदीच आहे का हा पोलीस आहे, हा हा आपल्या इथून बातम्या काढण्यासाठी आपल्या शेजारी झोपायला आलाय का, एवढी सुद्धा दहशत होती. हो, हो, असं मग अशा प्रसंगामध्ये आपण मानसिक बळ कसं टिकवलं, म्हणजे स्वतःसाठी काय केलं मग तुम्ही? तर शांत राहणं हेच की अजून बस काही? बस बस अगदी एकमेव. कारण आम्हाला ही भीती होतीच की त्यावेळेचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण त्यांनी जळगावला अशी भाषा वापरली होती की या आणीबाणीतल्या लोकांना मी गोळ्या घालू. बरं. हां, त्यामुळे आमच्याही मनात भीती होती आणि घरच्यांनाही की अरे हे काय केलं तुम्ही, हे आता म्हणजे शेवटी हो. आई आणि हां 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 स्वाभाविक आहे. पण देशप्रेम. हो सर, आत्ताच आपण उत्तर देतानाच इतके भावूक झालात. खरंच त्यावेळेची परिस्थिती आपण सांगतात आता नजरेसमोरून फिरते. मला आता एक असं विचारायचं आहे तुम्हाला की तो जो आणीबाणीचा काळ होता आणि आपल्यावरती जो प्रसंग त्यावेळेला ओढवलेला होता, देशप्रेम आपण म्हणजे जागृत होतं, सगळ्यांच्याच मध्ये होतं, तर त्या काळामध्ये भारतीय संविधानाचं महत्त्व आपल्याला किती प्रकर्षानं जाणवलं भालेराव सर? असं आहे की मागे वळून बघताना जेव्हा आम्ही बघतो, हे सगळे विचार करतो, हां त्यावेळेला किती क्रूरपणे आणि निर्घृणपणे संविधानाची हत्या त्या काळामध्ये इंदिरा गांधींनी केली होती हे आता लक्षात येतं. हां पहिली अतिशय साधी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला एखाद्या माणसाला आपण आज अटक केली समजा पोलिसांनी, हो तर कायदा घटना असं सांगते की त्याला 24 तासाच्या आत कोर्टापुढे उभं केलं पाहिजे, हो. त्याच्यावर चार्जशीट ठेवलं पाहिजे, हो. तू कोणता गुन्हा केलेला आहे आणि तुला कोणत्या कलमाने अटक केली आम्ही हे हे सिद्ध करावं पोलिसांनी लागतं. सांगावं लागतं कोर्टाला. हो. आणि ते सांगितल्यानंतर त्या व्यक्तीला, आरोपी जो कोणी असेल, संशयित आरोपी, त्याला वकील लावण्याची परवानगी आहे. तो वकिलाच्या मार्फत त्याचा प्रतिवाद करू शकतो, तिथे जामीन मागू शकतो. पण त्यावेळेला इंदिरा गांधींनी हा जो मिसा कायदा लावला होता, त्या मिसा कायद्याने सरसकट उचलायचं आणि तुरुंगात डांबायचं, कोर्टात न्यायची भानगडच नाही आहे. त्यामुळे वकील लावणं नाही, काही नाही. उचललं की तुरुंगात टाकलं, कधी सुटणार आहे माहीत नाही, उद्या परवा, महिन्याने 2 महिन्याने, काही नाही. आणि अशी या मंडळींनी 21 महिने तुरुंगात काढले. हो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे, म्हणजे हा घटनेचा केवढा मोठा अत्याचार आहे घटनेवरती. हो दुसरा असा मुद्दा की आणीबाणी त्यांनी लावल्यानंतर त्यांना त्यावेळेला हायकोर्टाने असं सांगितलं होतं की तुम्हाला एक 8 दिवसाची आम्ही मुदत देतो सुप्रीम कोर्टात जाण्याची. आणि 12 जूनला निकाल लागल्यानंतर त्यांनी एक 15 दिवसाच्या आत सुप्रीम कोर्टात जेव्हा ते गेले तेव्हा तिथे त्यांना रिलीफ मिळाला नाही. इंदिरा गांधींना त्यांच्या अंशतः रिलीफ मिळाला. बरं. आणि रिलीफ मिळत नाहीये म्हटल्यानंतर त्या अस्वस्थ झाल्या आणि त्यांनी आणीबाणी लावली. हो. अहो, आणीबाणी लावली ती कशी लावली? खरं म्हणजे अशी आणीबाणी जर लावायची असेल, राष्ट्रपतींना जो अधिकार आहे, कॅबिनेटमध्ये तो ठराव पास करावा लागतो आणि मंत्रिमंडळाची शिफारस आहे असं पत्र राष्ट्रपतींना द्यावं लागतं आणि मग राष्ट्रपती त्यांना वाटलं तर आणीबाणी घोषित करतील. इथे इंदिरा गांधींनी कुठल्याही प्रकारची मंत्रिमंडळाची मीटिंग घेतली नाही, पायमल्लीच केली मंत्रिमंडळाला सगळी. विश्वासात घेतलं नाही. हो आणि रातोरात त्यांनी स्वतःच कागद वटहुकमाचा टाईप करून त्यांच्यापुढे ठेवला, फक्त त्यांना सही करा. धमकावलं, दरडावलं. आणि राष्ट्रपती त्यावेळेचे जे होते फखरुद्दीन अली अहमद, त्यांनी दडपणाखाली येऊन त्या वटहुकमावरती सही केली. दडपणामुळेच कदाचित असेल का माहीत नाही, काही काळानंतर फखरुद्दीन अली अहमद यांचा हृदयविकाराने निधन झालेलं होतं. ताई, इतकी दहशत. दुसरा मुद्दा असा की आणीबाणी आणल्यानंतर सगळे विरोधी पक्षाचे खासदार तुरुंगात गेल्याच्या नंतर संसदेचं अधिवेशन भरलं आणि संसदेच्या अधिवेशनामध्ये घटनादुरुस्ती केली. 42वी घटनादुरुस्ती जी केली की ज्याला मिनी संविधान म्हटलं जातं. आज मला गंमत वाटते की आज जे लोक संविधान बचाव म्हणून म्हणतात ते खरं संविधान बचाव त्यावेळेला करायची गरज होती. ज्या लोकांनी त्यावेळेला संविधानाची हत्या केली, 42व्या घटनादुरुस्तीच्या तरतुदी जर आपण आज बघितल्या तर अंगावर शहारे येतात. म्हणजे इंदिरा गांधीने त्यावेळेला काय केलं की देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष यांच्यावरती कुठल्याही कोर्टामध्ये केस दाखल करता येणार नाही. आणि जर अशी काही केस चालू असेल पूर्वी तर ती आपोआप रद्द होईल. हे घटनेची पायमल्ली नाही तर काय होती? वृत्तपत्र छापण्यावरती सेन्सॉरशिप लागू केली. काय छापायचं आहे ते प्रत्येक वृत्तपत्राच्या संपादकांनी आधी पोलिसांना दाखवायचं. त्याच्यात इंदिरा गांधीच्या विरुद्ध काही छापलंय का, ते छापता येणार नाही, अशी वृत्तपत्रावरती सेन्सॉरशिप होती.
कोणी काय बोलायचं, कोणी कुठे जायचं, कोणी काय लिहायचं, कोणी फिरायचं काय, या सगळ्या म्हणजे जे मूलभूत स्वातंत्र्य आपले आहे, सप्त स्वातंत्र्य आपण म्हणतो संविधानाच्या संदर्भामध्ये, त्या सप्त स्वातंत्र्यावरती बंधनं घातली होती. अतिशय म्हणजे इतका प्रकार विचित्र होता की जो विरोध करेल तो तुरुंगात. म्हणजे आपल्याला आठवत असेल कदाचित, त्यावेळेला किशोर कुमार यांना असं सांगितलं काँग्रेसने की तुम्ही काँग्रेसचं गुणगान करणारं, आणीबाणीचं गुणगान करणारं हे गाणं आम्ही तयार केलं आहे, हे गाणं म्हणा, हे गाणं तुम्हाला म्हणावं लागेल, गावं लागेल. त्याने सांगितलं की नाही, मी काही हे गाणू शकणार नाही आहे. असं म्हटल्यानंतर इंदिरा गांधी चिडल्या आणि त्यांनी काय करावं, त्यांनी किशोर कुमारची गाण्यावरती म्हणजे आकाशवाणीवरची जे गाणे रेकॉर्डिंग सुरू होतं, त्याचं जे होतं प्रसारण, त्याच्यावर बंदी घातली. इतकी स्वातंत्र्याची गळचिपी केली होती प्रचंड प्रमाणामध्ये. याला आणखीन दुसरं तुम्ही म्हणजे संविधानाची हत्या नाही तर काय म्हणायचं आहे. कोर्टाचे अधिकार गोठवून टाकले होते. त्यावेळेला जज सुद्धा घाबरलेल्या अवस्थेमध्ये होते, कारण केव्हा आपल्यावरती कुऱ्हाड पडेल हे सांगता येत नव्हतं. दहशत ही फार होती प्रचंड. अनन्वित अत्याचार केले जनतेवरती त्या काळामध्ये. कुलकर्णी सर, आपल्या दोघांच्या सुद्धा बाबतीमध्ये ही जी घटना घडली, तर अन्याय आपल्यावरती झाला त्यावेळेला, ही तर गोष्ट क्लिअर होते या ठिकाणी. पण असं असताना सुद्धा संविधान आणि देशावरती आपला विश्वास कसा टिकून राहिला? हा टिकून राहील म्हणजे आपण शेवटी पॉझिटिव्ह विचार करतो की यापूर्वीचा इतिहास जर बघितला की ज्या ज्या लोकांना कारावास भोगावा लागला त्यांचा भविष्यकाळ हा उज्ज्वलच राहिलेला आहे. मग तो सावरकर असेल, टिळक असेल, तसं आमच्या मनामध्ये हे सगळे आदर्श आहेत. मी जेलमध्ये हे पुस्तकं वाचत होतो आणि असं वाटायचं की अरे खरंच आदर्श असावेत असे. टिळक असो, सावरकर असो, फडके असो, या सगळ्यांनी जे जे भोगलेलं आहे, तर त्यांचा हा शेवटी स्वातंत्र्य मिळालंच की नाही. म्हणजे अंतिम विजय आहेच, सत्याचाच विजय, सत्तेचा विजय होतो. भालेराव सर, आजच्या तरुण पिढीनं आपल्या संविधानाकडे कसं पाहावं असं तुम्हाला वाटतं? निश्चितपणाने संविधान हा लोकशाहीचा आत्मा आहे आणि संविधानामुळे आज आपण जे काही स्वातंत्र्य उपभोगतो आहे, हे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलेलं आहे, ही जी देणगी दिलेली आहे, त्याचाच आपल्या जगण्याचा अर्थ संविधान आहे. आणि म्हणून संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी सगळ्या तरुण पिढीची आहे. संविधानाचं रक्षण करणं म्हणजे काय करणं, तर संविधानाप्रमाणे वाटचाल चालली आहे की नाही याच्याकडे तरुण पिढीने बघितलं पाहिजे. कुठे अन्याय अत्याचार होत असेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. बाबासाहेबांची हे आपल्याला देण आहे फार मोठी. त्याच्यामुळे या संविधानाची अनुलक्षूनच आपण रोजचे व्यवहार आपले केले पाहिजे. नक्कीच. संविधान हत्या दिवस म्हणून आजचा हा दिवस साजरा केला जातो. या मागचा उद्देश आपण काय सांगाल? 50 वर्षापूर्वी हा जो काही प्रकार झाला, संविधानाची पायमल्ली झाली, घटनेची निर्घृण हत्या झाली, हा जो प्रकार झाला, हा काय झाला होता हा आजच्या पिढीला कळावा, याच्या संदर्भामध्ये जनजागृती व्हावी आणि असा प्रकार पुन्हा होता कामा नये, अशी कोणाची हिंमत होऊ नये, याच्या संदर्भात जनजागृती म्हणून सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. अतिशय योग्य असा हा निर्णय आहे की ज्या प्रकाराला 50 वर्षे झालेली आहेत तो विषय लोकांपर्यंत पोहोचावा आणि जनतेला किंवा युवा पिढीला याच्यातून प्रेरणा मिळावी. संविधानाचं रक्षण करण्याच्या स्वरूपामध्ये लोकशाहीचं रक्षण व्हावं या दृष्टिकोनातून त्यांनी बोध घ्यावा. अशा प्रकारचं हे सरकारची याच्यामागची भूमिका आहे आणि ही अतिशय स्तुत्य अशी भूमिका आहे. नक्कीच. कुलकर्णी सर, आजच्या दिवशी जर मागे वळून बघितलं तर त्या संघर्षामध्ये काही गोष्टींचा आपल्याला अभिमान वाटतो का? निश्चितच. म्हणजे आम्ही सत्याग्रह केला, आम्ही त्याच्यानंतर मिसा ॲक्ट लावला गेला, 19 महिने मी कारागृहात होतो. त्याचा असा आम्हाला पश्चाताप नाही आहे. आमच्या आयुष्यातले खरं सोनेरी क्षण होते की ज्यावेळेला नोकरी लागण्याची ते दिवस होते. घरी कौटुंबिक जबाबदारी, वडिलांना कॅन्सर होता, तर दोघं बहिणींचे लग्न बाकी होते आणि आम्ही जेलमध्ये. जरी या सगळ्या परिस्थितीतून आम्ही सफर झालो तरी आम्हाला आजही असा पश्चाताप होत नाही, निर्णय चुकीचा घेतला असं आजही आम्हाला असं वाटत नाही आहे. भालेराव सर, जर इतिहास पुन्हा घडला तरी सुद्धा आपण तोच निर्णय घ्याल का? खरं म्हणजे माझा ठाम विश्वास आहे की हा प्रकार पुन्हा होऊच शकत नाही. पण यदा कदाचित असं तुम्ही म्हणताय तसं म्हणजे जर झालं तर पुन्हा अशा प्रकारच्या अन्यायाच्या विरोधामध्ये आणि सत्याच्या बाजूने, संविधानाच्या बाजूने पुन्हा ठामपणे आम्ही नक्कीच उभे राहू,
ही या प्रसंगी मी निश्चितपणे अभिमानाने सांगेल. संघाची ही भूमिका राहिली आहे की आम्ही जे करतोय ते देशासाठी करतोय आणि ते योग्यच आहे. ते योग्य आहे. हो. देशाच्या विरोधासाठी आमची संघ शाखा नाही. हो, आज आपण इथं आलात, खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, आज आपण 2 व्यक्तींशी संवाद साधला. एक विश्वास कुलकर्णी सर आणि दुसरे म्हणजे उदय भालेराव सर, ज्यांनी स्वतंत्र भारतातही विचार स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला आणि त्यासाठी तुरुंगवास सुद्धा पत्करला. त्यांनी आपल्याला केवळ इतिहास सांगितला नाही, तर लोकशाही मूल्यांवरचा दृढ विश्वास काय असतो याची जिवंत साक्ष दिली. आणीबाणीचा काळ हा भारताच्या लोकशाहीचा कसोटीचा क्षण होता आणि आज 50 वर्षांनंतर सुद्धा अशा संघर्षमय कथांमधून आपल्याला समजतं की संविधान हे केवळ पुस्तक नाही, तर ते एक जिवंत दस्तावेज आहे जो प्रत्येक नागरिकाच्या अधिकारांचं रक्षण करतो. या दिवशी आपण स्वतःला सुद्धा एक प्रश्न विचारूयात, आपण आपल्या हक्कांबरोबरच कर्तव्यांना सुद्धा तेवढंच महत्त्व देतो का? या विचारांसह आजच्या या विशेष कार्यक्रमाची सांगता करूयात. सर, आपण दोघंही इथं आलात. आकाशवाणीच्या वतीनं आणि समस्त श्रोतावर्गाच्या वतीनं आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. भारत माता की जय. वंदे मातरम. श्रोते हो, नमस्कार. आकाशवाणीच्या या विशेष कार्यक्रमात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आजचा दिवस 25 जून आपल्या लोकशाही इतिहासातला एक काळा दिवस. आजपासून तब्बल 50 वर्षांपूर्वी 1975 साली आपल्या देशामध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती. हा तो काळ होता जेव्हा देशातल्या नागरिकांचे मूलभूत हक्क काढून घेण्यात आले, संविधानाची पायमल्ली झाली आणि हजारो लोकांना केवळ विचार मांडल्यामुळं अटक झाली. भारत सरकारनं या दिवसाला संविधान हत्या दिवस म्हणून ओळख देत लोकशाही मूल्यांवर नव्यानं विचार करण्याची संधी दिली आहे. आज आपल्यासमोर अशा 2 व्यक्ती आहेत ज्यांनी त्या काळामध्ये अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं धाडस केलं आणि त्यासाठी तुरुंगवाससुद्धा भोगलेला आहे. त्यापैकी पहिले आहेत विश्वास कुलकर्णी सर, सत्यासाठी झगडणाऱ्या एक निष्ठावान कार्यकर्ता ज्यांनी अन्याय सहन न करता प्रतिकार केला. आणि दुसरे आहेत उदय भालेराव सर, ज्यांचा आवाज थांबवण्याचा प्रयत्न झाला, पण त्यांनी सांविधानिक मूल्यांवर ठाम विश्वास ठेवत संघर्ष सुरूच ठेवला. आज आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत त्या काळाचे अनुभव, संघर्षाची कहाणी आणि लोकशाहीची खरी जाणीव. कुलकर्णी सर आणि भालेराव सर, आपल्या दोघांचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत. धन्यवाद. नमस्कार. सर, आपल्या या संवादाच्या सुरुवातीला भालेराव सर, मी आपल्याला विचारते की आणीबाणी म्हणजे नेमकं काय? आपल्या तोंडून आम्हाला ऐकायला आवडेल. भारताच्या राष्ट्रपतींना संविधानाने काही अधिकार बहाल केलेले आहेत. त्याच्यामध्ये जर परकीय आक्रमण असेल, युद्धसदृश्य परिस्थिती असेल किंवा अंतर्गत अशांतता असेल